दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता. आवाज सामान्यांचा. कायद्यानं वागा लोकचळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर यांनी उल्हासनगर महापालिका महापौर अश्विनी निकम यांची भेट घेतली. भारतीय संविधानाची फ्रेम भेट दिली व महिला दिनानिमित्त 7 मार्च रोजी महापौर अश्विनी निकम यांना कायद्याने वागा लोकचळवळीचा फातिमाबी सावित्री उत्सव पुरस्कार सोहळ्याचं निमंत्रण दिले. उल्हासनगर महापालिकेतील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या विभागात नियुक्ती करू नये. उल्हासनगर महापालिकांच्या मालकीच्या सिंधू भवन व शहीद अरुणकुमार वैद्य सभागृह टाउन हॉल सामान्य माणसाला परवडणारी शुल्क आकारली जावं अशी मागणी केली. तसेच उल्हासनगर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सुखसोयी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. उल्हासनगर महापालिकेच्या कर आकारणीबाबतीत पण ज्या मालमत्ता करधारकांची हजारो लाखांची कर थकबाकी आहे त्यांच्याकडून पहिल्यांदा सक्तीने कर वसुली करावी अशी मागणी केली. उल्हासनगर शहरातील अरुंद रस्ते, पाणी पुरवठा, अनधिकृत नाल्यावरील बांधकामे यावर सक्तीने कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी उपस्थित कायद्यानं वागा लोकचळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूजचे संपादक प्रफुल्ल केदारे, शिवाजी मस्केसह संजय खरात. दिव्य मुंबई मराठी, उल्हासनगर. महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर अश्विनी निकम यांची आज आम्ही सदिच्छा भेट घेतली. त्यांना संविधानाच्या उद्देशिकेची जी फ्रेम आहे ती त्यांना भेट दिली. ती भेट त्या महापौर कार्यालयाचं जेव्हा नूतनीकरण पूर्ण होईल तेव्हा त्या दालनामध्ये ती फ्रेम लागेल अशी आम्हाला आशा आहे. खरं म्हणजे महापौरांना येऊन भेटणं आणि त्यांना काही आपले प्रश्न मांडणं हा कायद्याने बघा लोक चळवळीचा ट्रेंड राहिलेला नाही आहे. आम्ही प्रशासनाबरोबरच संवाद ठेवतो. परंतु महापौर पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अश्विनी निकम ज्या पद्धतीने काम करतायत त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी जो त्यांचा एक पॉझिटिव्ह ॲप्रोच या शहराप्रती ठेवलेला आहे तो पाहिल्यानंतर कुठेतरी असं वाटलं की त्यांची भेट घ्यावी आणि काही महत्त्वाचे प्रश्न त्यांच्या पुढे मांडावेत. तर ते प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडले. त्यांनी एका शब्दामध्ये निसंदिग्ध असं आश्वासन दिलेलं आहे की तुमच्यावर आम्ही आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही. तुमचे कुठलेही महत्त्वाचे विषय असतील तर थेट येऊन भेटा. मी या शहराची प्रथम नागरिक म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करीन की प्रश्न हे तिथल्या तिथे आमचं कर्तव्य म्हणून त्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. पॉझिटिव्ह ॲप्रोच आहे आणि आम्ही त्यांना हसत खेळत गप्पांमध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे की जर वेळ आणली तर आम्ही आंदोलन करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. तो कायद्याने बघा लोक चळवळीचा स्वभाव आहे की आम्ही प्रशासनाबरोबर आधी संपूर्ण संवाद करतो आणि ज्या वेळेला आम्हाला असं वाटतं की प्रशासनाचा जो ॲप्रोच आहे तो नकारात्मक आहे, असहकाराचा आहे, मग त्यावेळेला आंदोलनाचे पाऊल ते उचलावं लागतं. महापौरांनी हे सुद्धा सांगितलं की तुम्ही जे विषय सांगताय त्यातलं तुमचं वैयक्तिक काही नाही आहे, सर्व शहराच्या हिताचे आहेत आणि माझी सुद्धा जी धारणा आहे ती शहर हिताचीच आहे. आणि त्यामुळे एकंदरीत आजची जी पहिली जी बैठक आहे, आजची जी पहिली भेट आहे ती सकारात्मक झालेली आहे आणि अश्विनी निकम यांच्याकडून आम्हाला खूप साऱ्या अपेक्षा आहेत. त्यांच्यावरचा राजकीय दबाव काय असेल, तर किती प्रेशरखाली काम करतील याची सुद्धा आम्हाला संपूर्ण कल्पना आहे. आणि तरीसुद्धा त्यांचा वैयक्तिक जो काय ॲप्रोच एक दिसतोय, काम करण्याची इच्छा त्यांच्यामध्ये दिसते, तर भोवतालच्या सगळ्या दबावावरती मात करून त्या शहराच्या प्रथम नागरिक म्हणून चांगलं काम करतील, एक चांगली कारकीर्द महापौर पदाची घडवतील असा मला नक्की विश्वास वाटतो.